खरं पाहता जेव्हा डेपो पासून ते इथपर्यंत महानगरपालिकेने रस्त्यावर असलेले झोपडपट्ट्या सोडून म्हणजे रस्ता रुंदीकरणामध्ये त्यांना सर्व झोपडपट्टीधारकांना पुनर्वसित करून त्यांना चांगल्या मोक्याच्या ठिकाणी त्यांना स्थलांतर केलं असताना देखील काही ठिकाणी काही भूमाफिया आजही महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हाताशी धरून पुन्हा नव्याने त्याच ठिकाणी झोपड्या बांधून दुहेरी फायदा घेण्याचा प्रयत्न करते. ही याची माहिती संपूर्ण महानगरपालिकेने मागच्या महिन्यातच संपूर्ण इथे निष्कासन केल्यानंतर देखील आज पुन्हा महानगरपालिकेचे अधिकारी कुठेतरी त्यांना शांती असू या प्रकारचं अतिक्रमण होत आहे अशी लोकांची आणि तक्रारी आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या अधिकारी कोणते भ्रष्ट अधिकारी असतील त्याची चौकशी करावी आणि हे अनधिकृत बांधकाम निष्कासन करून यांना एकतर निष्कासित करावे, अन्यथा त्यांना जे मिळालेली जे पुनर्वसन दिलेली सदनिका ती त्यांच्याकडून काढून घ्यावी. हा सगळा धोका महापालिका अधिकारी आणि हा भूमाफिया मिळून करत आहेत आणि असेच प्रकार संपूर्ण मुंबईत होत आहेत. याच प्रकारे आता आपल्याला झोपड्याच्या नावाखाली झोपड्याचं होतच आहे.